पुढची बातमी बघूयात। मुलुंडमधली ही मोठी बातमी आहे। मुलुंडमध्ये एलबीएस रोडवरती वडाळा ते कासारवडवली मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला आणि या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीररीत्या जखमी झालेत। यापैकी एक जण अधिक गंभीर आहे। जखमींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे। रिक्षासह 2 ते 3 वाहनं ही स्लॅबच्या खाली दबली गेली। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या जवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्या वेळेला हा स्लॅब कोसळलाय। एलबीएस रोडवरून ठाण्याच्या दिशेने मुंबईकडे येणारी वाहतूक या अपघाताच्या नंतर सध्या बंद ठेवण्यात आली आहे। एमएमआरडीए या संपूर्ण मेट्रो मार्गाचं बांधकाम करते। वेगवेगळ्या 4 टप्प्यांचं 4 वेगवेगळे कंत्राटदार देखील आहेत। ज्या टप्प्यामध्ये हा अपघात झालाय तिथलं बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि चायना हार्बर इंजिनिअरिंग या कंपनीकडे देण्यात आलंय। सध्या त्याच ठिकाणी आपण बघताय हाच तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी काही वेळापूर्वीच ही घटना घडली। 12:15 वाजता ही घटना घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे। जर आपण वरती बघितलात तर वरती हे मेट्रोचं काम गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे आणि त्याच मेट्रोच्या या पिलरवर एक स्लॅब होता जो स्लॅब अचानक खाली कोसळला। हा स्लॅब जो आहे तो या खालून जाणाऱ्या रिक्षावर आणि एका प्रायव्हेट व्हेकलवर एका 4 चाकी गाडीवर पडला आणि त्यानंतर या ठिकाणी प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। कारण की हा जो स्लॅब आहे तो पडल्यामुळे जी रिक्षा आहे ती रिक्षा अक्षरशः भुईसपाट या ठिकाणी झाली। त्याचबरोबर त्या बाजूला जी 4 चाकी होती त्या 4 चाकीमध्ये देखील बसलेल्या वाहन चालकाला यामध्ये लागलेला आहे, तो जखमी आहे असं सांगितलं जातं आहे। आता पोलीस गुन्हा दाखल करतात का आणि मेट्रो प्रशासन एमएमआरडी देखील या बांधकामावर या इथल्या कॉन्ट्रॅक्टरवर कंत्राटदारावर काय कारवाई करतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। तर वडाळा ते कासारवडवली 32 किलोमीटरचा हा मेट्रोचा प्रकल्प आहे। मेट्रो 4 ग्रीन लाईन वरती एकूण 30 स्थानक आहेत। भक्ती पार्क पासून एलबीएस रोड वरून कासारवडवली पर्यंत हा प्रकल्प आहे। प्रकल्पासाठी एकूण खर्च 14,549 कोटी रुपये आहे। एमएमआरडीए कडून संपूर्ण मेट्रोचं बांधकाम होत आहे, मात्र 4 वेगवेगळे कंत्राटदार आहेत। सिव्हिल कन्स्ट्रक्शनचं काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे आहे। तर टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड, चायना हार्बर इंजिनिअरिंग या कंपनीकडे बांधकामाची जबाबदारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।